आणि स्वस्थ वृत्त कशाला म्हणायचं, स्वस्थ मनुष्य कशाला म्हणायचं, स्वस्थ मनुष्याची लक्षणं कोणती, ते आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलंय. आता पुढचा जो टॉपिक आहे यातला तो आहे दिनचर्या. तर दिनचर्या म्हणजे काय, तर आपण आधी जे बघितलं की स्वास्थ्याची लक्षणं कोणती, स्वस्थ मनुष्याची लक्षणं कोणती, किंवा स्वास्थ्य कशाला म्हणायचं, तर ते स्वास्थ्य मिळवण्यासाठी किंवा जे आहे ते स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या रोज म्हणजे रोजच्या दिवसामध्ये जे काही आचरावयाचे जे नियम आहेत किंवा जी काही चर्या आहे त्याला दिनचर्या असं म्हटलं जातं. तर ही जी दिनचर्या आहे त्या दिनचर्येमध्ये ऋतुमानानुसार जे काही हवामानात बदल होतात त्याप्रमाणे या दिनचर्येमध्ये काही बदल पण सांगितलेले आहेत. तर हे जे बदल सांगितलेले आहेत त्याला ऋतुचर्या असं म्हटलं जातं. आता दिनचर्येमध्ये एका दिवशी प्रातःकाळी सकाळी उठल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत हे 24 तासाची जी चर्या आहे किंवा जे आचरणाचे नियम आहेत ते दिनचर्येमध्ये सांगितलेले आहेत. त्यात पण पुन्हा दोन भाग पाडलेले आहेत. एक म्हणजे दिनचर्या आणि रात्रीचर्या. म्हणजे सकाळी उठल्यापासून सूर्यास्तापर्यंत सूर्यास्तापर्यंतचा जो काळ आहे ती झाली दिनचर्या. आणि सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंतचा जो काळ आहे तो काळ म्हणजे रात्रीचर्या आहे. म्हणून दिनचर्येमध्ये दिनचर्या आणि रात्रीचर्या असे दोन भाग येतात. आता पूर्वीच्या ऋषी मुनींनी किंवा आयुर्वेदामध्ये ज्यावेळी त्यांनी ग्रंथरचना केली त्यावेळी माणसाच्या ज्या जीवनविषयक ज्या गरजा होत्या किंवा दैनंदिन ज्या गरजा होत्या त्या खूप कमी होत्या. म्हणजे आज आपल्या गरजा खूप वाढलेल्या आहेत, स्पर्धा आहे, गरजा खूप वाढलेल्या आहेत, आपल्याला सगळी भौतिक साधनं भौतिक सुख हवी असतात आणि त्याच्यासाठी म्हणून आपण रोज काम करत असतो. तर या कामामध्ये आपला सगळ्यात जास्त वेळ जातो. आणि पूर्वी काय होतं, जीवनविषयक गरजा लोकांच्या खूप कमी होत्या आणि लोकसंख्या सुद्धा कमी होती. आणि लोकसंख्या कमी असल्यामुळं काय होतं, त्या तुलनेनं धनधान्य भरपूर होतं. आता लोकसंख्या खूप वाढलेली आहे, आपल्या भौतिक सुखाच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि लोकसंख्या इतकी वाढली आहे की त्या मानानं धनधान्य हे आता कमी पडते. आणि त्यामुळं आपल्याला दिवसातले 9 तास, काही जणांना 10 तास सुद्धा, 8 ते 10 तास आपल्याला अर्थार्जनासाठी काम करावं लागतं. तर अर्थार्जनासाठी काम करण्यात आपला दिवसातला जास्तीत जास्त वेळ जातो. पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वी धनधान्याची संपन्नता होती आणि लोकसंख्या कमी होती. त्यामुळे अर्थार्जनासाठी माणसाला खूप काम करावं लागत नव्हतं किंवा आता जेवढा वेळ आपण काम करतो तेवढा वेळ त्या काळामध्ये लागत नव्हता. त्यामुळं जे काही दिनचर्येमध्ये सांगितलेले आहेत म्हणजे अभ्यंग, नस्य, धूमपान, स्नान, ब्रह्मकर्म हे सगळं करायला लोकांच्याकडे वेळ होता. पण आता अर्थार्जनासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ काम करायला लागते, त्यामुळं हे सगळं करायला रोज करायला आपल्याला वेळ मिळत नाही. परंतु स्वास्थ्य रक्षणासाठी म्हणून रोजच्या रोज जरी नाही तरी ही सगळी कर्म आपण आठवड्यातून एकदा का होईना केली पाहिजे. तर आजचं जे जीवन आहे ते खूप गतिमान झालेलं आहे आणि अर्थप्रधान संस्कृती आता सध्या आपण जगत आहोत. म्हणून आपल्याला दिनचर्येचं पालन करायला वेळ नसतो. परंतु आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा, काहीच नाही तर निदान महिन्यातून एकदा का होईना आपण या दिनचर्येचं पालन केलं पाहिजे. तरच आपलं स्वास्थ्याचं रक्षण होईल आणि आपण निरोगी राहू शकू. तर दिनचर्येची व्याख्या काय सांगितली आहे ग्रंथकारांनी. दिनचर्या म्हणजे काय, तर प्रत्येक दिवशी निरोगी राहण्याकरता केलेलं जे आचरण आहे किंवा अंगीकारलेली जी चर्या आहे त्याला दिनचर्या असं म्हणतात. प्रत्येक दिवशी निरोगी राहण्यासाठी केलेले आचरण किंवा चर्या म्हणजे दिनचर्या, अशी दिनचर्येची व्याख्या आहे. प्रतिदिन कर्तव्याचर्या दिनचर्या, प्रतिदिन कर्तव्याचर्या दिनचर्या अशा स्वरूपाची व्याख्या ग्रंथांमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर सकाळी उठल्यापासून दुसऱ्या दिवशी उठेपर्यंतच्या काळात आचरणात आणावयाच्या गोष्टींना
दिनचर्या असं म्हटलं जाते. आणि यामध्ये दिनचर्या आणि रात्रीचर्या या दोन्हींचा समावेश होतो. दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ, आणि रात्रीचर्या म्हणजे सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंतचा काळ, ते म्हणजे रात्रीचर्या. आता ही कशासाठी सांगितलेली आहे दिनचर्या? या दिनचर्येचा उद्देश काय आहे? तर याचा उद्देश हा एकच आहे की स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करायचं आणि कोणतेही रोग होण्याला प्रतिबंध करायचा. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं जर स्वास्थ्य रक्षण करायचं असेल तर आपण मागे स्वस्थ व्यक्तीची जी व्याख्या बघितली आहे त्यानुसार दोष, धातू, मल, अग्नी, इंद्रिय, त्यानंतर मन, या सगळ्यांची साम्यावस्था आवश्यक आहे. आणि ही साम्यावस्था टिकवून ठेवण्यासाठी दिनचर्या, रात्रीचर्या आणि ऋतुचर्या यांचं पालन करणं हे आवश्यक आहे. थोडक्यात काय तर दिनचर्येचा उद्देश स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवणं आणि आजारपण आल्यास ते लवकरात लवकर दूर होणं, हा दिनचर्येचा उद्देश आहे. दिनचर्येचं जर पालन आपण रोज केलं तर काय होईल? दिनचर्येचं जर पालन केलं तर आपलं शरीर, इंद्रिय आणि मन हे यांची शुद्धी होईल, ते शुद्ध राहतील. नंतर इंद्रिय प्रसन्न राहतील. नंतर बलप्राप्ती होईल. बलप्राप्ती म्हणजे आपलं शारीरिक आणि मानसिक जे बळ आहे, सामर्थ्य जे आहे ते चांगलं राहील किंवा ते वाढेल. त्यानंतर आयुष्य वृद्धी होईल. म्हणजे आता जर शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारलं तर आपोआपच आयुष्य सुद्धा वाढेल. आणखी काय होईल तर मनाची प्रसन्नता, आपला आत्मा आणि आपलं मन हे दोन्ही आनंदी आणि प्रसन्न राहतील. असं दिनचर्येचं महत्व आहे. आता दिनचर्येमध्ये काय काय करायचं ते आपण बघूया. तर आपला दिवस सुरू होतो तो आपण सकाळी झोपेतून जागे झाल्यानंतर किंवा सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपला दिवस सुरू होतो. सकाळी उठते याला संस्कृतमध्ये प्रातरुत्थान असं म्हटले जातं. प्रातरुत्थान म्हणजे सकाळी झोपेतून उठणे. ब्राह्म मुहूर्ते उत्तिष्ठेत जीर्णा जीर्ण निरूपयन. ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठेत जीर्णा जीर्ण निरूपयन. म्हणजे आयुर्वेदामध्ये रात्रीची झोप पूर्ण होऊन सकाळी उठण्याला जो काही काळ, उठण्याचा जो काळ आहे, योग्य काळ आहे, करेक्ट जे काय टायमिंग आहे त्याला ब्राह्म मुहूर्त असा शब्द आहे. म्हणजे सकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठावं हे दिनचर्येचं पहिली गोष्ट आहे. सकाळी कधी उठलं पाहिजे तर ब्राह्म मुहूर्तावर उठलं पाहिजे. आता ब्राह्म मुहूर्त म्हणजे कुठला काळ? तर रात्रीच्या प्रहराच्या, रात्रीच्या शेवटच्या 2 घटका किंवा किंवा रात्रीचा शेवटचा प्रहर जो आहे त्याला ब्राह्ममुहूर्त असं म्हटलंय. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं समजेल अशा भाषेत तर सूर्योदयापूर्वीचे 3 तास, म्हणजे आता समजा सूर्योदय 6 वाजता आपला साधारणपणे सध्या होतोय तर त्याच्या आधीचे 3 तास म्हणजे पहाटे 3 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंतचा जो काळ आहे त्याला ब्राह्म मुहूर्त असं म्हटलं जातं. सूर्योदयापूर्वी 3 तास जरी उठता नाही आलं, पहाटे 3ला जरी समजा नाही उठता आलं तरी किमान 1.5 ते 2 तास आधी तरी आपल्याला उठता आलं पाहिजे. म्हणजे साधारण 4 ते 5च्या दरम्यान सकाळी उठता आलं पाहिजे, सकाळी उठलं पाहिजे. तो योग्य काळ आहे आणि या काळाला ब्राह्म मुहूर्त असं म्हटलं जातं. त्याला ब्राह्म मुहूर्त का म्हटलं जातं तर ब्राह्म मुहूर्त, ब्राह्म म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय तर आपला आत्मा आणि परमात्मा. म्हणजे आपला आत्मा आणि परमात्मा म्हणजे ईश्वर, परमेश्वर, याला ब्रह्म असं म्हटलं जातं. आणि याचं चिंतन करण्यासाठी तो काळ सगळ्यात योग्य असतो, म्हणून या काळाला ब्राह्म मुहूर्त असं म्हटलं जातं. मग ब्राह्म मुहूर्तावर उठल्यानंतर काय करायचे? ब्राह्म मुहूर्तावर उठल्यानंतर मलविसर्जन करायचं, मुखमार्जन करायचं. मुखमार्जन करायचं म्हणजे तोंडावर पाणी मारायचं आणि त्यानंतर सूर्योदयापर्यंतचा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये परमेश्वराचं चिंतन करायचंय किंवा प्राणायाम करायचा, आसनं करायची, आत्मचिंतन करायचा किंवा जप करायचं, धारणा, ध्यान या गोष्टी करायच्या आहेत.
असं यावेळी सांगितलेलं आहे. म्हणजे ब्राह्म मुहूर्तावर उठून सूर्योदयापूर्वी 1.5 ते 2 तास आधी उठायचं आणि सूर्योदयापर्यंतचा जो काळ आहे 1.5 ते 2 तासाचा, त्या काळामध्ये योगासनं, प्राणायाम, ईश्वर चिंतन, जप किंवा धारणा, ध्यान या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. ब्रह्मचिंतन किंवा परमेश्वर चिंतनाला हा योग्य काळ आहे, म्हणून याला ब्राह्म मुहूर्त असं म्हटलं जातं. परंतु परमेश्वराचं चिंतन करणाऱ्यांनीच फक्त यावेळी चिंतन करावं असं नाहीये. तर या काळात प्रत्येकानं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ईश्वर चिंतन करणं हे योग्य असतं. पहाटेचा जो हा काळ आहे, या काळामध्ये निसर्गामध्ये आणि शरीरामध्ये आपलं जे शरीर आहे ते आणि निसर्ग यामध्ये खूप साम्य आहे. पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलेलं आहे. म्हणजे बाहेरची सृष्टी सुद्धा पंचमहाभूतांची बनलेली आहे आणि आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतांचंच बनलेलं आहे. आणि दोन्हीही सत्व, रज आणि तम या 3 गुणांपासून शरीर आणि सृष्टी दोन्ही बनलेलं आहे. म्हणून पहाटेच्या या ब्रह्ममुहूर्ताच्या काळामध्ये शरीरामध्ये आणि सृष्टीमध्ये दोन्ही ठिकाणी सत्व गुणाचा उत्कर्ष झालेला असतो. आणि या सत्व गुणाच्या उत्कर्षामुळे काय होतं, तर मन, बुद्धी, इंद्रिय यांची सहज प्रसन्नता असते. म्हणजे आपोआपच नैसर्गिकरित्याच सत्वगुणाचा उत्कर्ष झाल्यामुळं आपले मन, बुद्धी ही प्रसन्न असतात, इंद्रिय प्रसन्न असतात आणि निसर्ग सुद्धा प्रसन्न असतो. म्हणून सकाळी आपण नेहमी फिरायला जायला सांगतो किंवा व्यायाम हा सकाळी करायला सांगितलेला आहे. शिवाय रात्रीची शांत झोप झालेली असते, त्यामुळं शरीरातला थकवा निघून गेलेला असतो. शरीराला, मनाला विश्रांती मिळालेली असते, त्यामुळे त्यातला थकवा निघून जाऊन ते प्रफुल्लित, उत्साहित आणि प्रसन्न, टवटवीत झालेले असतात. अशा वेळी ईश्वर चिंतनामध्ये जर मन एकाग्र केलं तर मनातील रज आणि तम हे 2 जे दोष आहेत ते सुद्धा कमी होतात आणि सत्वगुणाचा उत्कर्ष व्हायला लागतो. मन एकाग्र व्हायला लागतं. त्यामुळं पूर्ण दिवस मन हे शांत आणि प्रसन्न राहून प्रज्ञापराध होण्याची शक्यता कमी होते. प्रज्ञापराध म्हणजे आपल्या हातून इंद्रियांच्या आहारी जाऊन आपण ज्या काही चुका करतो त्याला प्रज्ञापराध असं म्हणतात. कारण मन आपल्या ताब्यात नाहीये. पण मनाचा जर सत्वगुण वाढला तर आपण त्या मनाला आपल्या ताब्यात ठेवू शकतो आणि होणाऱ्या चुका या टाळू शकतो. म्हणून ब्रह्म मुहूर्तावर उठून धारणा, ध्यान, प्राणायाम यासारख्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. आता आपण जर वात, पित्त, कफ या दोषांचा जर विचार केला तर हा ब्रह्म मुहूर्ताचा किंवा पहाटेचा जो काळ आहे तो वात दोषाचं प्राधान्य असलेला काळ आहे. म्हणजे या काळामध्ये वातदोष हा जास्त प्रमाणामध्ये शरीरामध्ये असतो आणि त्यामुळं काय होतं की मलमूत्र विसर्जनासारख्या वेगांच्या उदिरणाला वायूचं सहाय्य मिळतं आणि मलविसर्जन, मूत्र विसर्जन हे व्यवस्थित होतं आणि पूर्णपणे क्लिअर होतं. म्हणून पोट साफ जर होत नसेल तर अशा व्यक्तीने ब्राह्म मुहूर्तावर उठायला पाहिजे. म्हणजे कोणतेही औषध वगैरे न घेता त्यांना मलविसर्जनाची सवय लागते. आता ईश्वर चिंतनाला बसण्यापूर्वीच मलमूत्र विसर्जन हे करायला पाहिजे. परंतु ईश्वर चिंतनाला बसल्यानंतर सुद्धा जर समजा वेग आला तर पहिल्यांदा त्यांचा उत्सर्ग आधी केला पाहिजे. नंतर ब्राह्म मुहूर्तावर उठण्यामध्ये अजून एक दक्षता घ्यायला सांगितलेली आहे. कोणती? तर रात्रीचा आहाराचं पचन झालंय का नाही हे बघून उठायचं. म्हणजे आपण रात्री लवकर जेवायला पाहिजे आणि लवकर उठायला पाहिजे. म्हणजे रात्री साधारणपणे 8 वाजायच्या आधीच जेवण केलं पाहिजे. म्हणजे मग सकाळी ब्राह्म मुहूर्तापर्यंत, पहाटेपर्यंत आपण घेतलेल्या अन्नाचं व्यवस्थितपणे पूर्ण पचन होतं आणि मलविसर्जन पण क्लिअर होतं. आणि आहार पचनासाठी योग्य निद्रा आणि विश्रांतीची सुद्धा गरज असते. त्यामुळे कोणत्याही कारणानं जर रात्री झोपायला उशीर झाला किंवा रात्री जर जेवायला उशीर झाला असेल तर मग अन्नाचं पचन ब्राह्ममुहूर्तापर्यंत होत नाही. मग अशा वेळी ब्राह्ममुहूर्तावर किंवा पहाटे लवकर उठू नये, तसेच झोपून राहावे आणि निद्रा पूर्ण झाल्यानंतरच उठावं.
आता निद्रा आणि आहार या गोष्टी विशिष्ट मर्यादेपर्यंतच सवयीनं कमी किंवा जास्त या करता येतात. कारण का, तर निद्रा आपल्याला फार प्रिय असते. सकाळी लवकर उठवत नाही. बरेच लोकांना सकाळी 7च्या आत तर बरेच लोक 7-8 वाजता उठतात, त्याच्या आधी कधी उठत नाही. कारण का, तर आपल्याला निद्रा फार प्रिय असते. रात्र झाली की कधी एकदा आपण झोपतोय असं झालेलं असतं. का, तर दिवसभराच्या कामामुळे आपलं शरीर आणि मन दोन्हीही थकलेलं असतं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे निद्रा ही बहुतेक करून सगळ्यांनाच प्रिय असते. आणि या निद्रेच्या आकर्षणामुळं ब्राह्म मुहूर्त उठण्याचं आपण टाळतो. तर हे असं नाही टाळलं पाहिजे. आता जर आहाराचं पचन झालं नाहीये, जेवायला खूप उशीर झालाय, किंवा निद्रा पूर्ण झालेली नाहीये, झोपायला उशीर झाल्यामुळे झोप पूर्ण झालेली नाहीये, अशा वेळी आपण जास्त वेळ झोपलो तर ठीक आहे. परंतु लवकर जेवण करून लवकर झोपलेलं असताना सुद्धा केवळ निद्रेच्या आकर्षणापोटी किंवा आळसामुळे आपण जास्त वेळ झोपून राहणं हे चुकीचं आहे. तर अशा वेळी आपण घड्याळामध्ये किंवा मोबाईलमध्ये गजर लावून ब्राह्म मुहूर्तावर उठण्याची स्वतःला सवय लावून घ्यायला पाहिजे. आता शहरातलं जे आपलं जीवन आहे ते आपल्या कामाच्या वेळांवर अवलंबून असतं. म्हणजे काहींना रात्री 8 वाजेपर्यंत काम असतं, किंवा काही काही लोक हे नाईट ड्युटी करणारे असतात. तर प्रत्येकाच्या ज्या कामाच्या वेळा आहेत त्यानुसार आपल्या जेवणाच्या वेळा आणि झोपण्याच्या वेळा या साधारणपणे ठरलेल्या असतात. आणि त्यामुळं आपल्या जेवणाच्या वेळा, झोपेच्या वेळा व्यवस्थित दिनचर्येत सांगितल्याप्रमाणे होत नाही. त्या मानानं खेड्यातलं जीवन जे आहे, खेडेगावातल्या लोकांचं जीवन हे बऱ्याच प्रमाणात निसर्गाशी मिळतं जुळतं असतं. त्यामुळे खेड्यातले जे लोक आहेत ते सामान्यतः रात्री लवकर झोपतात आणि झोप पूर्ण होऊन आपोआपच लवकर म्हणजेच ब्राह्म मुहूर्तावर उठतात. परंतु शहरामध्ये मात्र उद्योग, व्यवसाय, करमणुकीची विविध साधनं यामुळं रात्री लोक उशिरा झोपतात आणि सूर्योदयानंतर उठतात. आणि त्यामुळं काय होतं की पुढचे सगळे जे टाइम टेबल आहे, जी दिनचर्या आहे ती चुकत जाते, किंवा त्या दिनचर्येची जी वेळ आहे ती चुकते. आता आपल्याकडं काय झालंय, टीव्ही मुळे आणि मोबाईल मुळे त्याच्यामुळं बराच वेळ रात्री म्हणजे आवश्यक काम नसताना सुद्धा केवळ करमणुकीसाठी म्हणून रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतात. आणि त्यामुळं रात्री झोपायला उशीर होतो. मग ते ब्राह्ममुहूर्तावर उठू शकत नाहीत आणि मग पुढची सगळी दिनचर्या ही चुकीच्या वेळेत केली जाते. म्हणून ही करमणुकीची जी साधनं आहेत याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि लवकर झोपता आलं पाहिजे. आता ब्राह्म मुहूर्तावर उठण्याचं कोणी टाळलं पाहिजे, तर जे 5 वर्षाच्या आतली जी लहान मुलं आहेत, ती लहान मुलं, किंवा जी वृद्ध व्यक्ती आहेत ते वृद्ध, नंतर रुग्ण जे आजारी आहेत, तर अशा लोकांनी रात्री जागरण झाले, आणि शिवाय ज्यांचं रात्री जागरण झाले म्हणजे नाईट शिफ्ट आहे, किंवा काही कारणानं त्यांना कामावरून घरी यायलाच रात्रीचे 12 वाजले असतील, म्हणजे रात्री जर जागरण झालं असेल तर अशा व्यक्तींनी फक्त ब्राह्म मुहूर्तावर उठू नये. अदरवाईज बाकी सगळ्यांनी ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी 1.5 ते 2 तास आधी उठावं. यावेळी नेहमी उठण्याची सवय नसेल तर सरळ गजर लावायचा, किंवा दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला आपल्याला त्या वेळेत उठवा असं सांगायचं आणि स्वतःला ब्राह्ममुहूर्तावर उठवायची सवय लावून घ्यायची. आता पुष्कळ लोकांना जाग आल्यानंतर, म्हणजे पुष्कळ काय, जवळजवळ सगळ्याच लोकांना, की गजर झाला की आपण गजर अलार्म आपण बंद करतो आणि परत थोडा वेळ पडून राहतो. तर जाग आल्यानंतर पटकन अंथरुणातनं बाहेर आलं पाहिजे आणि उठून कामाला लागलं पाहिजे. तसं जर तुम्ही लोळत अंथरुणात पडलात तर तुम्हाला पुन्हा झोप लागेल. म्हणून आळस झटकून जाग आली की ताबडतोब उठलं पाहिजे. कारण नाहीतर काय होतं, नाहीतर अंगामध्ये आळस बडतो, शरीर जड व्हायला लागतं आणि सुस्ती येते. त्यामुळं मग कुठल्याच कामामध्ये उत्साह वाटत नाही. म्हणून जाग आल्याबरोबर उठून बसावं आणि किमान 5 मिनिटं तरी मन एकाग्र करून आपल्या इष्ट देवतेचं चिंतन करावं किंवा आत्मचिंतन करावं. त्यामुळं मनाला प्रसन्नता वाटते आणि आपल्या मनातला सत्वगुण सुद्धा वाढतो.
आणि उठल्यानंतर आपण आपलं स्वतःचं अंथरूण स्वतःच व्यवस्थित घडी करून ठेवलं पाहिजे. उठून ते तसंच टाकून पुढच्या कामाला जाता कामा नये. तर सकाळी उठण्याच्या बाबतीत दिनचर्येमध्ये हे नियम सांगितले आहेत. ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी 1.5 ते 2 तास आधी उठावं आणि सूर्योदयापर्यंतचा काळ हा योगासन, व्यायाम, प्राणायाम, धारणा, ध्यान, ईश्वर चिंतन यामध्ये घालवायला सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी रात्री लवकर झोपलं पाहिजे, लवकर जेवण केलं पाहिजे, लवकर झोपलं पाहिजे आणि सकाळी उठलं पाहिजे. त्यानंतर याच्यात त्यांनी एक जीर्णाजीर्ण विचार सांगितलेला आहे. जीर्णाजीर्ण विचार म्हणजे काय, तर ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, परंतु त्यापूर्वी आपली किमान 6 तास शांत झोप झालेली असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात रात्री जागरण झालेलं नसावं, हे इथं अपेक्षित आहे. आणि उठल्यानंतर काय करायचंय, तर उठल्यानंतर रात्रीचं अन्न आपलं पचलेलं आहे की नाही याचा अंदाज घ्यायचा आहे. आणि रात्रीचं अन्न जर पचलेलं नसेल तर आवश्यकतेप्रमाणे पुन्हा थोडा वेळ झोप घ्यायला सांगितलेली आहे. आता अन्न पचलंय का नाही हे कसं कळेल, तर अन्नाचं जर पचन व्यवस्थित झालं असेल तर आपल्याला पोट फुगल्यासारखं किंवा पोटामध्ये जडपणा लागत नाही किंवा ढेकर वगैरे येत नाही आणि मलमूत्र विसर्जनाचा वेग उठल्यानंतर थोड्या वेळात लगेचच येतो. जर मलमूत्र विसर्जनाचा वेग येत नसेल किंवा पोटात जर गॅसेस झाले असतील, पोटात जर जडपणा असेल, तर याचा अर्थ आपण रात्री खाल्लेलं अन्न जीर्ण झालेलं नाही किंवा पचलेलं नाही असं समजावं. आणि अपचन असताना थोडा वेळ पुन्हा झोपलं तर उरलेलं पचनाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होते. याला जीर्णाजीर्ण विचार असं म्हटलेलं आहे. जीर्ण म्हणजे खाल्लेलं अन्न पचणं, अजीर्ण म्हणजे खाल्लेलं अन्न न पचणं. तर पचन जर झालं नसेल तर ब्राह्म मुहूर्तावर न उठता आणखी थोडा वेळ झोप घेण्यास हरकत नाही. त्यानंतर हे झालं ब्राह्मण मुहूर्तावर उठणं आणि सूर्योदयापर्यंत आपण काय करायचं ते बघितलं. आता सूर्योदय झाल्यानंतर किंवा सूर्योदयाच्या आधी म्हणजे जे काय आपलं ईश्वर चिंतन वगैरे जे काय असेल ते करून झाल्यानंतर काय करायचंय, तर उषज जलपान. उषज जलपान म्हणजे पहाटे पाणी पिणं. म्हणजे सूर्योदयापूर्वी 8 अंजली पाणी प्यावं असं सांगितलेलं आहे. सूर्योदयापूर्वी 8 अंजली पाणी प्यावं आणि प्रातःकाळी 3 अंजली नाकाद्वारे जलपान करावे असं भावप्रकाश या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आता ज्या व्यक्ती स्थूल आहेत किंवा ज्यांचं वजन जास्त आहे तर त्या व्यक्तींनी रात्रभर तांब्याच्या पात्रात साठवलेलं पाणी प्यावं आणि कृश आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी सुवर्णाच्या कलशामध्ये म्हणजे सोन्याच्या कलशामध्ये ठेवलेलं पाणी प्यावं असं सांगितलेलं आहे. सूर्योदयापूर्वी पाणी किती प्यायचंय, तर 8 अंजली प्यायचे. आणि स्थूल व्यक्तींनी तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेलं पाणी प्यायचे. आणि वात प्रकृतीच्या कृश व्यक्तींनी सुवर्णाच्या कलशामध्ये म्हणजे सोन्याच्या तांब्यामध्ये रात्रभर ठेवलेलं पाणी पिण्यास सांगितलेलं आहे. आता सोन्याचा कलश घेणं म्हणजे भयंकर अवघड आहे आता सध्या. त्यामुळं आपण जे काही आपलं नेहमीचं जे पाणी ठेवण्याचं जे भांड आहे स्टीलची वगैरे तर त्यातलं पाणी पिलं तरी चालेल. स्थूल व्यक्तींनी तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं. तांब्याची भांडी अजून आपण विकत घेऊ शकतो किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये तांब्याची भांडी आहेत. परंतु जे कृश व्यक्ती आहेत जे खूप बारीक आहेत त्यांनी तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिऊ नये. तर हे कशासाठी उषजपान करायला सांगितलेलं आहे, तर उषजपानामुळं अनेक प्रकारच्या व्याधी होण्याचं आपण टाळू शकतो. म्हातारपण उशिरा येतं आणि व्यक्ती शतायुषी होते असं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. काही आजारांमध्ये उषजपान हे निश्चितपणे उपयोगी ठरतं. उदाहरणार्थ मलावस्तंभ, कॉन्स्टिपेशन, ज्यांना मलविसर्जन व्यवस्थित होत नाहीये अशा व्यक्तींनी सकाळी 8 अंजली कोमट पाणी प्यायचं आहे. त्यानंतर मूळव्याध, वार्धक्य, त्वचाविकार, अल्पमूत्र प्रवृत्ती अशा व्याधींमध्ये पाणी प्यायचं आहे.
परंतु काही असे जे आजार आहेत की त्यामध्ये उषपान किंवा सकाळी जलपान करण्याचं टाळायला सांगितलेलं आहे. तर असे कोणते व्याधी आहेत की मंदाग्नी, ज्यांना भूक जास्त लागत नाहीये त्यांना मंदाग्नी म्हणतात. तर अशा व्यक्तींनी सकाळी पाणी पिऊ नये. त्यानंतर जलोदर, ज्यांच्या पोटात पाणी झालेलं आहे, असायटिस असा आजार असतो तो. तर जलोदर किंवा आजमान, कफवाताचे व्याधी, या सगळ्या लोकांनी जलपान करण्याचं टाळावं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर योग तज्ञांकडनं प्रशिक्षण घेऊन जलनेती सुद्धा करायला सांगितलेली आहे. आता तुम्ही जर रोज जलनेती केली तर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन होणार नाही. त्यानंतर बुद्धी तीव्र होईल, बुद्धी वाढते. नंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. केस गळणं, केस पिकणं ह्याचं प्रमाण कमी होतं. नंतर तुम्हाला जर वरचेवर सर्दी होत असेल, ऍलर्जिक सर्दी आजकाल खूप लोकांना होते, तर हे जे सर्दीचं प्रमाण आहे ते सुद्धा जलनेतीनं कमी होतं. याशिवाय डोळ्यांची सुद्धा शक्ती जलनेतीनं वाढू शकते. म्हणून पहाटे जलपान तर करावंच, याशिवाय जलनेती सुद्धा करायला हरकत नाही. आता रोज जरी आपल्याला जलनेती करायला वेळ नसेल तरी निदान आठवड्यातनं एकदा तरी सकाळी उठल्यानंतर जलनेती करायला हरकत नाही. आठवड्यातून एकदा तर आपण करू शकतो जलनेती, त्याला काही फार वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 10 मिनिटं. ठीक आहे. आता ब्राह्ममुहूर्तावर उठणं, ईश्वर चिंतन झालं, त्याच्यानंतर उषद जलपान झालं, यानंतर काय करायचंय तर यानंतर शास्त्रकारांनी शरीर चिंता करण्यास सांगितलेली आहे. शरीर चिंता, चिंता म्हणजे काळजी नव्हे, इथं चिंता याचा अर्थ चिंतन असं घ्यायचं आहे. शरीर चिंता, चिंता म्हणजे चिंतन. तर आपल्या शरीराबद्दल चिंतन करायचंय, म्हणजे आपल्या शरीराचा अंदाज घ्यायचा की काय आपल्या शरीराची परिस्थिती आहे. म्हणजे साधारणपणे आपण रात्री काय खाल्लंय आणि ते रात्री खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचलंय की नाही पचलंय, हे आपण आधी जाणून घ्यायचंय. त्यानंतर माझ्या शरीर कशा प्रकारचं आहे, म्हणजे कोणत्या प्रकृती आहे आपली, वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती. तर आपलं शरीर हे कोणत्या प्रकारच्या प्रकृतीचं आहे आणि आपल्याला हितकर गोष्टी कोणत्या, अहितकर गोष्टी कोणत्या, आणि मग हा विचार करून मग दिवसभराच्या कार्यक्रमाबद्दल एक प्लॅनिंग करायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला आज अमुक वाजता जेवायचंय, अमुक वाजता अमुक ठिकाणी जायचंय, अमुक वाजता घरी परत यायचंय, जेवण कधी करायचं, चहा कधी घ्यायचा, हे एक साधारण आपलं जे दिवसभराचं जे प्लॅनिंग असतं किंवा दिवसभराचे जे टाइम टेबल असतं, तर याची आखणी करायला त्यांनी सांगितलेली आहे. शरीर चिंता म्हणजे शरीराचं चिंतन आणि आपल्या शरीराला हितकर काय अहितकर काय याचा विचार करून त्याप्रमाणे आपली दिनचर्या थोडक्यात ठरवणं, याला शरीर चिंता म्हटलेलं आहे. त्यामुळं काय होईल तर सुनियोजित दिनचर्येमुळं मानसिक ताणतणाव आपण टाळू शकतो, किंवा चिंता, काळजी, अँझिटी, ताणतणाव हे सगळं आपण टाळू शकतो आणि मानसिक शांती त्यामुळं लाभते. नंतर मानसिक शांती लाभण्यासाठी ईश्वराचं जर स्मरण केलं तर त्यामुळं काय होतं, अहंकार कमी होतो. आणि अहंकार कमी होण्यासाठीच सकाळी प्रातःकाळी अ, ईश्वराची, देवाची पूजा करणं किंवा देवाचं चिंतन करणं, स्मरण करणं हे सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की तत्र सर्वांग शांत्यर्थम स्मरेच्छ मधुसूदनम, असं योगरत्नाकर या ग्रंथात सांगितले. तत्र सर्वांग शांत्यर्थम स्मरेच्छ मधुसूदनम, म्हणजे सगळ्या शरीराच्या आणि मनाच्या शांततेसाठी स्मरेच्छ मधुसूदनम. मधुसूदन म्हणजे काय? मधुसूदन कुणाचं नाव आहे? श्रीकृष्णाचं. मधुसूदन म्हणजे श्रीकृष्ण. तर सगळ्या शरीर मनाच्या शांतीसाठी स्मरेच्छ मधुसूदन म्हणजे श्रीकृष्णाचं, म्हणजे थोडक्यात परमेश्वराचं स्मरण करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर मलविसर्जन करण्यास सांगितलं. मलविसर्जन म्हणजे उठल्याबरोबर आपोआपच जर मलविसर्जनाचा वेग येत असेल तर ते चांगल्या स्वास्थ्याचं लक्षण आहे. म्हणून उठल्या उठल्या आपोआप जर मलविसर्जनाचा वेग येत नसेल तर याचा अर्थ खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचलेलं नाहीये असा त्याचा अर्थ होतो. म्हणून उठल्या उठल्या मलविसर्जनाचा वेग येणं हे उत्तम स्वास्थ्याचं
लक्षण आहे. परंतु जर अनियमित सवयी असतील, काही व्यसन असतील, आहार जर अयोग्य असेल, तर त्यामुळं उठल्या उठल्या मलविसर्जनाचा वेग येत नाही. म्हणून मग अशा वेळी काय करायचंय की त्यासाठी मग पाणी प्यायला सांगितलेलं आहे. उषद जलपान जे आपण म्हणलं ना, तर कोमट पाणी प्यायचं, त्यानंतर दंत धावन करायचं आणि त्यामुळं मग आपोआप मलविसर्जनाचा वेग येतो आणि मग मलविसर्जन करायला सांगितलेलं आहे. त्याशिवाय यासाठी अजून एक उपाय सांगितलाय, तो म्हणजे रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये 5-6 दुर्वांचे अंकुर टाकायचे, म्हणजे दुर्वा टाकायच्या आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायचे. यामुळं मलावरोधाची जी सवय असते ती सवय कमी होते. काही जणांना चहा, कॉफी, तंबाखू, मिश्री अशी काही व्यसनं असतात आणि या लोकांना ते घेतल्याशिवाय मलविसर्जन होत नाही. त्यामुळे मग आता त्यांना ते केल्याशिवाय काय पर्याय नाही. म्हणून अशा सवयी शक्यतो लागू देऊ नये आणि त्या सवयी प्रयत्नपूर्वक सोडायला पाहिजेत. म्हणजे चहा पिल्यानंतरच मलवेग येतो किंवा तंबाखू खाल्ल्याशिवाय मलवेग येत नाही, तर या सगळ्या चुकीच्या सवयी आहेत. तर त्या सवयी प्रयत्नपूर्वक आपण दूर केल्या पाहिजेत. त्यानंतर मलविसर्जनानंतर गुदभाग हा स्वच्छ धुतला पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र पात्र असलं पाहिजे. त्यानंतर त्यासाठी थोडे कोमट पाणी वापरावं असं सांगितलेलं आहे. आता शौचस्थान जे आहे ते आता पूर्वीच्या काळी शौचस्थान जे असायचं किंवा शौचकूप जे असायचे ते घराच्या बाहेर असायचे. पण आता काय झालंय, आता घराच्या आतमध्येच ते असते, कारण आता ती आपली सगळी जागेची जी अडचण आहे त्यामुळं ते शौचकूप जे आहे ते शौचालय जे आहे ते आता घरामध्येच आलेलं आहे. त्याला काही आता आपल्याला इलाज नाही, पण आपले जे आता जे शौचालय जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित आपण स्वच्छ ठेवले पाहिजेत, कारण ते घरातच आहे. त्यानंतर मलविसर्जनासाठी आता घरातच शौचालय असतात, त्यामुळे आपण घरातल्याच शौचालयामध्ये मलविसर्जन करतो. पण काही वेळा जर आपण बाहेर असलो तर अशा वेळी मलविसर्जन कुठे करायचं हा प्रश्न निर्माण होतो, जर तिथे शौचालय नसेल तर. मग शौचालयासाठी म्हणजे शौच कर्मासाठी म्हणून कोणती स्थानं वर्ज्य आहेत हे सुद्धा दिनचर्येमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे गलिच्छ जागा, रहदारीचा रस्ता, राख मातीचे ढिगारे, जनावर बसण्याची जागा, म्हणजे जिथं इतस्ततः शेण पसरलेला आहे अशी जागा, त्यानंतर शहराचा गजबजलेला भाग, विस्तवाच्या भट्ट्या जर एखाद्या ठिकाणी असतील तर त्याच्या जवळचा भाग, नंतर मुंग्या किंवा साप यांची वारुळं जिथं आहेत तो प्रदेश, नंतर बाग म्हणजे उद्यानं, क्रीडांगणं, सुशोभित किंवा प्रेक्षणीय स्थानं, शेत, नांगरलेल्या जमिनी, यज्ञस्थानं म्हणजे पवित्र स्थानं जिथे यज्ञ वगैरे केला जातो अशी अशी स्थानं ही मलविसर्जनासाठी वर्ज्य स्थानं म्हणून सांगितलेली आहेत. अशा ठिकाणी मलविसर्जन करू नये. याशिवाय स्त्री, गुरु, गाय, सूर्य, चंद्र, अग्नी, वायू आणि जल या देवतांच्या देवस्थानापाशी म्हणजेच मंदिरानजीक सुद्धा मलविसर्जन करू नये असं सांगितलंय. याशिवाय चोरांचं भय असेल, शरीर अशक्त असेल तर तारतम्य वापरून वरील बंधनही थोडीशी शिथिल करावीत असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर वेगोधीरण झाल्यानंतर म्हणजेच मलवेग किंवा मूत्रवेग आलेला असताना त्या मलमूत्र वेगाचा अवरोध अजिबात करता कामा नये. तर वेगोधीरण झाल्यानंतर इतर कोणतंही काम न करता प्रथम ताबडतोब वेगोत्सर्ग करावा असं सांगितलंय. नंतर सकाळी उठल्यानंतर मलमूत्र उत्सर्जनाची संवेदना होताच दिवसा उत्तर दिशेला आणि रात्री दक्षिण दिशेला वस्त्र नेसून डोक्याला वस्त्र गुंडाळून न बोलता मुकाट्यानं मलविसर्जनाला जावं असं सांगितलेलं आहे. कारण पूर्वी काय आहे, पूर्वी बऱ्याच वेळा शौचालय असं बांधलेलं नसायचं, बाहेर उघड्यावरच मलविसर्जनासाठी लोक जात होते. त्यावेळी हे दिशा वगैरे बघणं ठीक आहे, पण आता आपल्याला काय आहे, आपल्या घरात ते ज्या ठिकाणी बांधलेलं असेल त्या ठिकाणी जाणं भाग आहे. त्यानंतर वेग उदिरण झालेलं नसताना किंवा मलवेग किंवा मूत्रवेग आलेला नसताना
जबरदस्तीने बळेच वेगात मलोत्सर्जन करण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळं मातादी दोषांचा प्रकोप होतो. म्हणून जेव्हा मलाचा वेग येईल त्यावेळेसच मलविसर्जनाला जावं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर गुद प्रक्षालन विधी सांगितलेला आहे. तर काटे किंवा काटक्या नसलेल्या स्वच्छ जागेतली चांगली माती घेऊन ती गुदद्वाराला चोळावी आणि मग पाण्याने गुद प्रक्षालन करावे, असं सांगितलेलं आहे. आता हे पूर्वीच्या काळी ही पद्धत होती. पण आता आपल्याकडे स्वच्छतेची अनेक साधनं उपलब्ध आहेत, त्यामुळं मातीचा वापर केला जात नाही किंवा आपण मातीचा वापर करत नाही किंवा त्याची आवश्यकता नाहीये. यानंतर मलमूत्र विसर्जन झालं, गुद प्रक्षालन झालं, त्याच्यानंतर मुख आणि हस्तपाद प्रक्षालन करायला सांगितलेलं आहे. म्हणजे मलविसर्जनानंतर हात, पाय आणि तोंड हे स्वच्छ धुवावं. विशेषतः हात हे साबण, माती किंवा राख यांनी व्यवस्थित स्वच्छ चोळून हात धुवायला पाहिजेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारची जी काही स्वच्छता आहे ही राक्षसापह म्हणजेच बाधाकारक कृमींचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये याच्यासाठी आपण हात, पाय, तोंड मलविसर्जन झाल्यानंतर व्यवस्थित साबण लावून स्वच्छ धुतो. पण त्याचं काय आहे, राक्षसापह म्हणजे कृमींचा संसर्ग, ज्याच्यामुळे वेगवेगळे आजार निर्माण होतात, अशा कृमींचा संसर्ग टाळण्यासाठी ही स्वच्छता करायला सांगितलेली आहे. त्यानंतर मलाबरोबरच पक्वाशयस्थ किंवा आंत्रामध्ये म्हणजे आतड्यामध्ये जी कृमींची बीज असतात, म्हणजेच कृमींची अंडी जी असतात, त्यांचा संपर्क येऊन कृमी बाधा होण्याची शक्यता असते आणि ती होऊ नये यासाठी हात, पाय आणि मुख प्रक्षालन करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर उत्सर्जित मलरूप धातू आहे, ते सुद्धा स्वच्छ करायला पाहिजे. उत्सर्जित मलरूप धातू म्हणजे आपल्या डोळ्यांमध्ये येणारी घाण किंवा कानामध्ये साठणारी जी घाण आहे किंवा मल आहे, त्याला मल असं म्हणतात. तर ह्या सगळ्या मलांचं सुद्धा प्रक्षालन केलं पाहिजे. म्हणजे डोळे धुतले पाहिजे, नाक स्वच्छ केलं पाहिजे, कानातला मळ काढला पाहिजे, नंतर नख, केस, दाढी यांची सुद्धा स्वच्छता ही केली पाहिजे. ही स्वच्छता भोजनापूर्वी आणि भोजनानंतर, त्यानंतर झोपेतून उठल्यानंतर अशा वेळी ही सगळी स्वच्छता करायला सांगितलेली आहे. नंतर स्नानगृह किंवा धावन पात्र म्हणजे काय? धावन पात्र म्हणजे आपलं वॉश बेसिन. वॉश बेसिनलाच धावन पात्र असं म्हटलं जाते. जे स्नानगृह किंवा धावन पात्र नसेल तर उघड्या जागी तोंड धुवायचं असेल तर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून मग तोंड धुवायला सांगितलेलं आहे. तेही कसं तर खाली बसून एकाग्र चित्तानं तोंड, चेहरा, डोळे, नाक इत्यादी अवयव स्वच्छ करावेत आणि त्यासाठी वापरण्याचं जे पाणी आहे ते शुद्ध आणि ताजं असलं पाहिजे. आता आपल्याकडं जे काही पाणी अवेलेबल असेल तेच आपण वापरतो. प्रत्येक वेळी काय रोजच्या रोज ताजं पाणी आपल्याला मिळेलच असं नाही. त्यानंतर मुख, हस्त, पाद प्रक्षालन झाल्यानंतर मग दंत धावन करायचे. दंत धावन म्हणजे आपल्या दातांची स्वच्छता. दातांचं जे स्वास्थ्य आहे ते नीट राहण्यासाठी मलविसर्जनानंतर सकाळी दंत धावन करावे. आता दंत धावनामध्ये आयुर्वेदिक ग्रंथामध्ये कषाय, पित्त आणि कटू रसात्मक अशा औषधी द्रव्यांची किंवा वनस्पती द्रव्यांचा वापर करायला सांगितलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ वड, विजयसार, अर्क, खैर, जाई, करवीर, अर्जुन, कडुनिंब, करंज या वनस्पतींच्या मुळाची किंवा फांदीची करंगळी एवढी जाड आणि 12 अंगुले लांब काडी घ्यावी आणि त्या काडीचं टोक जे आहे ते दातांनी चावून ते टोक असं ब्रशासारखं चावून चावून ते ब्रशासारखं करायचं आहे आणि त्या ब्रशाने मग आपले दात घासायचे आहेत. 2 दातांच्या मधल्या ज्या फटी आहेत त्या स्वच्छ करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्रिकटू, त्रिफळा,
किंवा पंचवल्कल चूर्णानं दातांना परत दातांना चोळायचे आहेत. म्हणजे हे विकटू किंवा पंचवल्कल चूर्ण दातांना आणि हिरड्यांना चोळायचं आहे. दातांची खालची बाजू, आतली बाजू, बाहेरची बाजू हे व्यवस्थित दात घासायचे आहेत आणि त्याच्यानंतर व्यवस्थित स्वच्छ चुळा भरून दात आणि तोंड स्वच्छ करायचे. त्यामुळं मुखाची दुर्गंधी नष्ट होते. दात, जीभ आणि मुखातील मल नाहीसा होऊन मुख स्वच्छ होतं आणि मुखाला रुची येते. म्हणजे तोंडाला चव येते. आपण जे काही खाऊ त्याची चव आपल्याला व्यवस्थित कळते. आता दंत धावनासाठी त्यांनी वड, विजयसार, अर्क, कडुलिंब, खैर, अर्जुन ह्यासारख्या वनस्पतींची मुळं किंवा फांद्यांचा वापर करायला सांगितले. पण काही वनस्पती ज्या आहेत त्या दंत धावनासाठी वर्ज्य किंवा अयोग्य सांगितलेल्या आहेत. तर या अयोग्य वनस्पती कोणत्या आहेत? तर भोकर, रिठा, बेहडा, बेल, पळस, बोरू, निरगुडी, शेवगा, लोध्र, टेंभुर्णी, कांचन, शमी, पिंपळ, देवदार, गुग्गुळ, चिंच, सावरी, केळ आणि सण या अयोग्य वनस्पती आहेत. कारण या मधुर, आम्ल आणि लवण रसात्मक असल्यामुळं त्या दंतधावनास अयोग्य आहेत. दंतधावनासाठी आपल्याला योग्य कुठल्या आहेत? तर कषाय, तिक्त आणि कटू रसात्मक वनस्पती या योग्य आहेत. वनस्पतींची काष्ठ, काष्ठ म्हणजे खोड, ते जुने, पोकळ, दुर्गंधी, बुळबुळीत असं नसावं. तर ते स्वच्छ आणि व्यवस्थित वाळलेलं चांगल्या ठिकाणी उगवलेल्या झाडाचं असावं असं सांगितलेलं आहे. आता धावनाचा किंवा दात घासण्याची योग्य वेळ कोणती? तर सकाळी उठल्यानंतर पण दात घासायचे आहेत आणि झोपण्यापूर्वी सुद्धा दंतधावन करायचं आहे. कारण का? जर झोपण्यापूर्वी दंतधावन केलं नाही तर दिवसभर आपण खाल्लेले अन्नकण दातात तसेच अडकून राहतात आणि रात्रभर आपलं तोंड बंद असतं. त्यामुळे ते अन्नकण दातामध्ये कुजतात आणि त्यामुळं वेगवेगळ्या कृमींचा किंवा जीवाणूंचा संसर्ग होऊन दात हे लवकर किडतात आणि खराब होतात. म्हणून सकाळी उठल्यानंतर, झोपण्यापूर्वी आणि प्रत्येक वेळच्या अन्नग्रहणानंतर सुद्धा दंतधावन करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेतर्फे भारतातील नागरी आणि ग्रामीण दंतधावन विधीचा अभ्यास केला गेला आणि त्यावेळी टूथपेस्ट वापरणाऱ्या लोकांपेक्षा सुद्धा दंतधावन काष्ठांचा वापर करणाऱ्या लोकांचे दात हे जास्त चांगले आणि निरोगी आणि मजबूत आहेत असं दिसून आलेलं आहे. म्हणून ज्या आयुर्वेदिक टूथपेस्ट आहेत किंवा जे आयुर्वेदिक जे दंतमंजन मिळतात तर त्यांचा वापर करणं हे दातासाठी जास्त चांगलं आहे. खरं तर टूथपेस्ट मध्ये साखर असते, म्हणजे गोड पदार्थ असतो. टूथपेस्ट बऱ्याचशा गोड असतात. तर या गोड पदार्थ दंतधावनासाठी वापरणं चुकीचं आहे. म्हणून जे काही दंतमंजन जे असतात, म्हणजे दात घासण्यासाठी जे काही वनस्पतींच्या पावडरी असतात त्या जास्त योग्य आहेत दंतधावनासाठी. पूर्वीच्या काळी जे काही चुलीमध्ये जे शेणी वापरल्या जायच्या चूल पेटवण्यासाठी, तर त्यांची जी राख असायची तर त्या राखेमध्येच मीठ आणि कडुनिंबासारखी वनस्पतींची चूर्ण टाकून दंतमंजन तयार केलं जायचं आणि त्याचा वापर दंतधावनासाठी केला जायचा. आता सुद्धा आपण शेणीच्या राखेमध्ये कापूर, कडुलिंब, पंचवल्कल चूर्ण असं सगळं मिक्स करून त्याचा दंतधावनासाठी उपयोग केला तर ते टूथपेस्ट पेक्षा सुद्धा जास्त चांगलं आहे. आता दातांचं जे स्वास्थ्य आहे ते टिकवण्यासाठी म्हणून दंतधावन हे योग्य वेळी रोजच्या रोज करणं गरजेचं आहे. परंतु दात जो आहे तो अस्थि धातूचा मल आहे असं सांगितलं जातं. म्हणजे प्रत्येक धातूपासून जे काही मल उत्पन्न होतात तसं दात हा अस्थि धातूच्या मलभागापासून निर्माण होतो असं काही ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून दंतोद्भव होण्याच्या वेळी अस्थिपोषक अंशांची शरीरामध्ये जर कमतरता झाली, अस्थिपोषक अंश म्हणजे कुठले? तर कॅल्शियम, फॉस्फरस हे जे काही मिनरल्स आहेत त्याच्यापासून अस्थींचं पोषण होतं.
तर कॅल्शियमची जर कमतरता निर्माण झाली किंवा व्हिटॅमिन डी ची जर कमतरता निर्माण झाली तर दंतोद्भव चांगल्या प्रकारे होत नाही. किंवा शिवाय मुलांना रिकेट्स सारखा आजार होण्याची सुद्धा शक्यता असते आणि अशा मुलांना दात तुटके, ठिसूळ किंवा पातळ, बारीक असे प्रकारचे दात येतात. शिवाय चॉकलेट, बिस्किट यासारख्या मऊ आणि चिकट गोड पदार्थांचा थर जर सारखा दातावर बसत असेल तर त्यामुळे दात लवकर किडतात. म्हणून मुलांना चॉकलेट्स, बिस्किट न देता त्याच्याऐवजी खारीक किंवा ऊस खायला द्यावा. त्यामुळे त्यांचे दात उलट जास्त चांगले मजबूत होतात. यानंतर गंडूश करायला सांगितलेला आहे दंतधावन झाल्यानंतर, म्हणजे दात घासून झाल्यानंतर गंडूश करायला सांगितले. गंडूश म्हणजे काय, तर भरपूर पाण्यानं चुळा भरणे, त्याला गंडूश असं म्हटलेलं आहे. तर हे चुळा भरण्यामुळे काय होतं, हिरड्यांचं मृदू मर्दन होतं, म्हणजे हिरड्यांना एक प्रकारचा पाण्यानं मसाज होतो आणि त्या पाण्याच्या मृदू आघातामुळं हिरड्यांना बळकटी येते. तसेच ज्यांना पान, तंबाखू खाण्याचं व्यसन असेल तर त्याच्यामुळे दंत स्वास्थ्य बिघडतं. तर अशा व्यसनांपासून लांब राहणं हे उत्तम. आता सध्या आपल्या दुकानांमध्ये सुद्धा आयुर्वेदिक दंतमंजन किंवा आयुर्वेदिक पेस्ट आपल्याला मिळू शकतात. म्हणजे पतंजलींची एक पेस्ट आहे, नंतर ते विठोबा दंतमंजन किंवा विको दंतमंजन किंवा मिसवाक टूथपेस्ट. तर अशा काही ग्रंथामध्ये जी काही दंतधावनासाठी योग्य वनस्पती सांगितलेले आहेत त्यांच्यापासून तयार केलेले दंतमंजन आणि पेस्ट आता आपल्याकडे उपलब्ध आहे. तर त्यांचा वापर दंतधावनासाठी करायला पाहिजे. विको वज्रदंती आहे, हिमालय टूथपेस्ट आहे, विठोबा टूथपेस्ट आहे, डाबर रेड पेस्ट आहे, मिसवाक टूथपेस्ट आहे, नीम पेस्ट आहे, लवंग पेस्ट आहे. तर कोलगेट किंवा क्लोजअप ह्या सारख्या टूथपेस्ट न वापरता आपण या आयुर्वेदिक दंतमंजनांचा किंवा पेस्टचा वापर करणं जास्त चांगलं आहे दातांच्या आरोग्यासाठी. तर दंतधावनानंतर पुढे काय करायचंय, तर जिव्हा निर्लेखन करायला सांगितले. जिव्हा निर्लेखन म्हणजे काय, तर जीभ जी आहे आपली, तर ती जीभ म्हणजे शरीराच्या आंतर भागातल्या पचन संस्थेचा आरसा आहे. म्हणजे तुम्हाला काहीही जरी झालं तरी आम्ही लोक काय सांगतो, जीभ दाखवा. आम्ही जीभ का बघतो, डॉक्टर लोक जीभ का बघतात, तर जिभेवरून आतल्या पुढच्या पचन संस्थेचा अंदाज येतो. म्हणून जिभेला पचन संस्थेचा आरसा असं म्हटलं जातं. तर जीभ हे एक स्पर्शनेंद्रिय आहे, म्हणजे आपल्याला रस समजण्यासाठी किंवा चवीचं ज्ञान होण्यासाठी म्हणून जीभ ही दिलेली आहे. जिभेला रसनेंद्रिय असं सुद्धा म्हटलं जातं. शिवाय ती बोलण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा खूप महत्वपूर्ण काम करते. म्हणून जिभेचं स्वास्थ्य जे आहे ते चांगलं ठेवणं गरजेचं आहे. आता जिव्हा निर्लेखन म्हणजे काय, तर जिव्हा निर्लेखन म्हणजे जीभ साफ करणे. म्हणजे जिभेवर एक प्रकारचा चिकट थर जमा होत असतो, तर तो चिकट थर जो आहे तो खरडून काढणं म्हणजे जिव्हा निर्लेखन. आता त्याच्यासाठी आपल्याकडं वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. म्हणजे प्लास्टिकचे पण आहेत किंवा स्टीलचे पण आहेत. असे यू आकाराचे इन्स्ट्रुमेंट असतात आणि त्यांना आपण जीभ ही घासून काढतो आणि स्वच्छ करतो. विशेषतः रात्री रात्री झोपेमध्ये निर्माण झालेला जो चिकट कफ आहे त्याचा थर जिभेवर असतो आणि तो दूर करण्यासाठी जिव्हा निर्लेखन करणं आवश्यक आहे. आता पूर्वी सोनं, चांदी किंवा तांब्याच्या सुद्धा पट्ट्या असायच्या, धातूच्या पट्ट्या जीभ स्वच्छ करण्यासाठी. किंवा काही वेळा कडुलिंब, करंज यासारख्या वनस्पतींच्या ज्या काड्या आहेत तर त्या काड्यांचा सुद्धा जिव्हा निर्लेखनासाठी वापर केला जायचा. तर ही जी पट्टी किंवा जी काडी असायची ती साधारणपणे 10 अंगुले लांब असावी असं सांगितलंय. तर जिभेवरचा जो थर आहे, चिकट थर जो असतो तो एक प्रकारचा मलच आहे आणि त्या मलाचं निर्हरण झाल्यामुळं
जे काही टेस्ट बड असतात जिभेवर, ज्याच्यामुळे आपल्याला चव समजते, तर हे जे टेस्ट बड आहेत ते उत्तेजित होतात, स्टिम्युलेट होतात, आणि त्यामुळं आपल्या जिभेला रुची प्राप्त होते, दुर्गंध नाहीसा होतो, आणि बोलण्यामध्ये जडपणा येत नाही, जीभ ही हलकी होते, आणि आपण अवघड उच्चार सुद्धा, उदाहरण म्हणजे मेनली संस्कृत शब्दांचे उच्चार जे आहेत ते सुद्धा सहजपणे व्यवस्थित करू शकतो. त्यानंतर त्यामुळं मन सुद्धा प्रसन्न होतं, मुखाला दुर्गंधी येत नाही. आता सध्या बाजारामध्ये जिव्हा निर्लेखनासाठी प्लास्टिकच्या पट्ट्या मिळतात, तांब्याच्या मिळतात, स्टीलच्या मिळतात, चांदीच्याही. अगदी परवा परवापर्यंत काही लोक चांदीच्या सुद्धा पट्ट्या वापरत होत्या, पण आता चांदी सुद्धा खूप महाग झालेली आहे, त्यामुळे प्लास्टिक किंवा स्टीलचा वापर हा जास्त सध्या केला जातो. आता दंत धावण, जिव्हा निर्लेखन हे सगळं केल्यानंतर वंदन करायला सांगितलेलं आहे. कोणाला वंदन करायचं, तर देवतांनाही वंदन करायचं, आणि घरातल्या मोठ्या माणसांना सुद्धा वंदन करायचं असं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर प्रातस्मरण, स्तोत्र म्हणणं, ध्यान करणं, आत्मचिंतन करणं यामध्ये सूर्योदयापर्यंतचा वेळ घालवायचा आहे. त्यामुळे मनामध्ये सत्वगुणाची वृद्धी होते, सत्वगुण मनामध्ये वाढतो, आणि त्यामुळं मन एकाग्र होण्यास आणि मन स्थिर होण्यास मदत होते. त्यातले सत्व गुण वाढल्यामुळं रज आणि तम हे मनाला चंचल करणारे जे गुण आहेत ते कमी होतात, आणि आपलं जे जीवन आहे ते केवळ लौकिक आणि भौतिक पातळीवर न राहता ते थोडस उच्च पातळीवर, आध्यात्मिक पातळीवर स्थिर होतं, आणि सुखप्राप्ती या जीवनाच्या उद्देशामुळं ते यथार्थतेनं सफल होतं. तर हे सूर्योदयापर्यंतची दिनचर्या आपण बघितली. आता याच्यानंतर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचं आरोग्य सांभाळण्यासाठी किंवा कर्मेंद्रियांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी काय काय करायचं असतं ते सगळं पुढे त्यांनी काही प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. म्हणजे अंजन, नस्य, धूमपान या सगळ्यामुळं आपल्या ज्ञानेंद्रियांचं आणि कर्मेंद्रियांचं आरोग्य रक्षण होतं. तर हा भाग आपण पुढच्या लेक्चरला बघूया. इथं आज आता आपण थांबू. तर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचं जे स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी ज्या प्रक्रिया सांगितल्या त्यामध्ये अंजन आहे, जलनेती आहे, नंतर धूमपान, धूमपान म्हणजे स्मोकिंग, अर्थात आता जे सिगरेट ओढतात लोक ते स्मोकिंग नव्हे, म्हणजे प्रक्रिया तीच, पण त्याच्यामध्ये त्या सिगरेटमध्ये औषधी वनस्पतींची चूर्ण किंवा औषधी वनस्पतींची वाळवलेली पानं असतात त्यामध्ये. तर हे अशा प्रकारचं धूमपान करायला सांगितलेलं आहे. नंतर कर्णपुरण सांगितलेलं आहे श्रोत्रेंद्रियासाठी, घ्राणेंद्रियासाठी नस्य सांगितलेलं आहे, नंतर डोळ्यासाठी अंजन सांगितलेलं आहे. तर या सगळ्या प्रक्रिया आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे, आज आपण आता इथे थांबूया.